नाशिकमधल्या द्वारका, पंचवटी तसेच सातपूर, सिडको अशा विविध भागांमध्ये हल्ले, खून आणि मारहाणीचे आपल्याला प्रकरण दिसून येत आहे। तसेच नाशिकच्या धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तपोवन या ठिकाणी मुलींवर हल्ले होताना आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत काही महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, त्यांना आपण त्यांचं मत जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतंय। ताई, आता तू महाविद्यालयात शिकते आहे, नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय, तर तू काय सांगशील? गुन्हेगाराचं तर खूपच वाढलंय, कारण की ज्या मुली दररोज येतात जातात त्यांच्या मनात खूप भीती आहे, काही असं वाईट घडायला नको। मग मुलींचं हेच एक म्हणणं आहे की पोलीस जे आहेत त्यांनी म्हणजे स्ट्रिक्ट ऍक्शन काहीतरी घेतली पाहिजे, कारण की आता पोलीस स्ट्रिक्ट ऍक्शन घेत आहे, तर तुला त्याच्यावर काय म्हणायचं? आता स्ट्रिक्ट ऍक्शन घेत आहे, चांगले, त्यांनी अजून सुधार करावा। मग कारण की कसं आहे की आमचे घरचे आहे, घरच्यांची पण कुठे ना कुठे मनात भीती असते की मुलगी काय करते कुठे। मग जर का हे असं पूर्णपणे बंद झालंच तर मग घरचे आम्हाला असं मोकळा सोडतील एक प्रमाणे। या महाविद्यालयीन विद्यार्थी होत्या, त्या बाहेर गावावरून शहरातील अनेक भागातून महाविद्यालयात शिकण्यासाठी येत असतात। तर गुन्हेगारी कुठेतरी थांबली तर आमचे घरचे जे आहे, पालक जे आहेत, आम्हाला विश्वासाने बाहेर सोडतील आणि आम्ही एक श्वास घेऊ शकू, असं यांचं या संपूर्ण विद्यार्थिनींचं म्हणणं आहे। इथे एक व्यावसायिक आहे, आपण त्या व्यावसायिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। तर ते छान काम करतायत, त्याची गरज आहे फार। शहराला भयमुक्त नाशिक करण्यासाठी फार आवश्यकता आहे त्याची। तुम्ही काय सांगाल की गुन्हेगारीचे सध्या अनेक प्रकरण घडत आहेत? हो, त्याच्यामुळे नाशिक अंतर्दहशतीखाली आहे आणि ते भयमुक्त करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटने नाशिकमधील नागरिकांना, मुलींना, कॉलेज युवतींना यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि या दहशतवादाचा आणि गुंडगिरीचा बिमोड केला पाहिजे आणि भविष्यात त्यांनी असे गुन्हा घडू नये यासाठी पण त्यांनी चांगले प्रयत्न केले पाहिजे। उलट चांगला करताय ना, पोलीस जे काम करताय ते अति उत्तम आहे। त्याच्यामुळे गुन्हेगारांना तर वचक बसणारच आहे आणि सर्वसामान्यांना मोकळा श्वास घेता येईल। अजून तर काय नाही, आताशी तर सुरू झाली, बरोबर, इथून पुढे समजेल नेमकं काय होईल। हे जे तुम्ही करताय हे केलंच पाहिजे। खूपच गुन्हेगारी वाढलेली आहे आणि पब्लिकला खूप त्रास होतोय। भर दिवसा खून, मर्डर हे चालूच आहे। तर हे जी कारवाई करताय खूप चांगली गोष्ट आहे। अपेक्षा काय आहे? तुम्ही पंचवटीकर आहात, गंगाघाट जवळ आहे, कुंभमेळा येणार आहे, काय सांगा? कुंभमेळा 27 मध्ये आहे आणि त्यावेळेला खूप गर्दी होणार आहे। आता गुन्हेगारांना इथून तडीपार किंवा त्यांना हे केलं पाहिजे, कारण बाहेरची पब्लिक येणार आहे, आपलं नाशिकचं नाव खराब होईल। तर त्यासाठी हे जे काही करताय पोलीस ते खूप छान, चांगली गोष्ट आहे। हे जे गुन्हेगारीचं साठी का, हे जे गुन्हेगारी ते थांबवताय ते चांगल्यासाठी करताय, कारण की नाशिक शहरामध्ये खूप गुन्हेगारी वाढली आणि त्याच्यामध्ये रिक्षावाले असो या स्थानिक टपरीवाले असो, दुकानदार असो, त्रास होतो या गोष्टीचा, कोणाला त्रास होतो पण सांगून दाखवते ना, ते जे करताय चांगले करतात। अपेक्षा काय अजून? अपेक्षा काही नाही, अपेक्षा काय आहे किंवा जे आधीची स्थिती होती त्याबद्दल आता काही बदल झालाय का, काय वाटतं कारवाईनंतर? आता कारवाई सुरू केलेली, आता याच्या पुढे बघू काय बदल होतं। सुरुवात तर केली त्यांनी। गुंडगिरी कमी व्हायला पाहिजे आणि पोलीस सुरक्षा लावायला पाहिजे। ते तर एकदम उत्तम काम करतायत, फक्त महिलांनी सुद्धा कसं सपोर्ट केला पाहिजे, कारण फक्त पोलीस प्रशासन सतर्क राहून चांगलं नाही, कारण काही काही लेडीज, काही काही जेंट्स सुद्धा काम करत नाही किंवा त्यांना प्रतिसाद देत नाही, असं होतं। तर तसं होऊ नये, बाकी अदरवाईज पोलीस एकदम सतर्क आहेत, बाकी एकदम व्यवस्थित आहे। मी इंदिरानगरहून आलेली आहे। हो, सगळीकडे कारवाई सुरू आहे पोलिसांची गुन्हेगारी, तर एक अपेक्षा काय अजून? मला एवढंच वाटतं की त्यांनी अजून सतर्क राहून जसं जेंट्स लोकांना ते कारवाई करतात तशी लेडीज वरती पण करावी, जरूर करावी। नाही, सगळ्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, वाहन असो माणसं असो, त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे। अनेक चोरीच्या घटना कानावर येत आहेत,
हो त्याच्यावर पण आळा बसला पाहिजे ना. घरात जाऊन महिलांच्या हो. चैन चोरी केल्या जाते. घरातल्या माणसांनी पण काळजी घेतली पाहिजे आणि पोलिसांकडनं पण सहकार्य मिळालं पाहिजे. सोसायटी जर असेल तर तिथे मंडळ असतं, बॉडीवर जी लोक असतात त्यांनी पण काळजी केली पाहिजे. सोसायटीतल्या लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे. एवढंच. पोलीस प्रशासन जे काम करत आहे त्याच बरोबरीने नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे असा एक सल्ला या नागरिकांनी दिलेला आहे. आता आपण होतो पंचवटी या परिसरामध्ये. पंचवटी परिसरातील जे काही नागरिक होते आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्यांचं मत, त्यांच्या अपेक्षा आपण जाणून घेतलेल्या आहेत. तसेच प्रत्येक नागरिकांकडून पोलिसाच्या या कामगिरीवर समाधानकारक अशी प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसून येत आहे. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हसाठी मी साक्षी अनासरे, नाशिक.